आजचा अख्खा दिवस माझा एवढा टेन्शनमध्ये गेला ना, खूप दिवस झालं माझं चाललं होतं की मला आयफोन पाहिजे, आयफोन पाहिजे. काहीतरी करून, कसं तरी करून मी तो आयफोन घेतला. आता यामध्ये व्हिडिओ काढली तर ती व्हिडिओ खूप छान सुद्धा वाटली. पण ज्यावेळेस मी ती YouTubeवरती अपलोड केली ना, त्यावेळेस मला असं वाटलं की त्याची एकदमच क्वालिटी खराब झाली आणि ती खूप विचित्र वाटते. याच टेन्शनमध्ये मी काय करू आणि काय नाही असंच मला दिवसभर झालं होतं. आता आयफोन आपल्याला एवढ्यासाठीच हवा असतो की आपली व्हिडिओ क्वालिटी सुधारेल, खूप छान व्हिडिओ येतील. पण ते वेगळं झालं ना, त्यामुळेच मला एवढं जास्त टेन्शन आलं आणि त्याच टेन्शनमध्ये माझा अख्खा दिवस गेला. कामाचं पण काही सुचेना आणि कोणतीच कामे सुचेना. माझं दुर्लक्ष झालं, त्यामुळे माझ्या पिल्लाचे पण हे उद्योग सुरू आहेत. थोडं दुर्लक्ष झालं की तो अशा गोष्टी करायला सुरुवात करतो आणि दिव्यासाठी ना आम्ही वेगळं तेल आणले, त्यामुळेच दिव्याची ही हालत झाली आहे. त्यामुळे मला आता असं वाटतंय की जे आपण खाण्यासाठी तेल वापरतो ना, तेच दिव्यासाठी बेस्ट आहे. संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून घेतला. आता या व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, कारण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्यातच माझा सगळा आनंद. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या ओंकारला आता काही करमेना, त्यामुळेच त्यांचे पप्पा त्यांना न्यायला आले आणि ते त्यांच्या घरी गेले. आता असंही त्यांच्या सुट्ट्या आता संपत आल्यात. रोज स्वयंपाक एवढा शिल्लक राहतोय ना. आज दुपारी पुन्हा मी दाजींसाठी बनवलं होतं, तर तीच अंड्याची भाजी पण शिल्लक होती. म्हटलं आप्पा खातीन, मला आणि सासूबाईंना वेगळं काहीतरी बनवावं लागणार. खूप दिवसांनी आज लॅपटॉप पण बाहेर काढला. म्हटलं यामध्ये तरी एडिटिंग करून बघूया, व्हिडिओची क्वालिटी काही बदलतीये का. आणि एवढं टेन्शन होतं ना मला. फायनली रात्री मला समजलं की नक्की प्रॉब्लेम काय होता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.